बसा. जरा मागे व्हायला लागेल. थोडं सर्कल मोठं झालं ना तर असं घ्या ना असं काढा नाही ये ना पुढे बसते. आता माझं टी-शर्ट आहे वेगळे. तुम्ही कुठे झाला बसला होता? मी मला अंदाज आला आज तुम्ही ओटीचे उतरला तेव्हा. नाही द्यायला पण आता एवढे थोडे झाले पाहिजे ना 50,000 एवढंच झालं. आपण आता 3-4 प्रकारचे तूप बनवणार आहेत ना. बनवून घेतात 100 ग्रॅम झाले. 100 ग्रॅम झाले. आपण आता कोणता घेतोय? हा ड्रायफ्लॉवरचाच घेऊया ना. चालेल. करताना तुम्ही मोजून टाका पण आता आपण अंदाजाने घेतलं तरी पण काय हरकत नाही. तुला तो इफेक्ट येतोच. नंतर काय आहे कोणाकडे फ्लॉवर्स त्याच्यामध्ये आता कडुलिंब पावडर नाही आहे आपल्याकडे. सुकलेल्या पाकळ्या पाहिजे. कापूर पाहिजे तेवढा 5 ग्रॅम. माझा मोठा 10 ग्रॅम. फुलांची पावडर बनवली आपण. हे कापूर आहे. कापूर पावडर आहे. 30 ग्रॅम. हे 100 ग्रॅम. गाईचे तूप 10 ग्रॅम. बघा नाही बस आपण हे पण टाका. खोबरेल तेल 10 ग्रॅम. हेच घेऊ का हलवायला? तूप लागणार आहे अजून? दुसऱ्याला लागेल ना. आता नाही करायचं. हां थोडंसं कमी जास्त झालं तरी काय फरक नाही पडत. इसेन्स आता हा आपण नागरमोथा टाकला त्याला पण स्मेल आहे पण आता इसेन्स आपल्याला कोणता मिळतो? कापूर नको आपण चंदनचं टाकू. चंदन नागरमोथा बघा ना असं त्याचाच येतोय असं शूटिंगसाठी पुढच्याला तुम्ही नाही असं काय नाही कोणाला नाही नाही साबणाला आहे. हा तुम्हाला साबण दिले तेच टाकले.
मध्ये कसं देवाला वाजरी भात लावून मिक्स केलं. आता सगळ्यांनी असलं तरी चालेल नाही. हे वळायला काढू नये. धूप वळायला सगळ्यांनी हात लावा. झालं का? हो गोळा तर झाला. गोळा आतमध्ये करायचं. प्रत्येकाने साचा बनवा. आपण सिंपल आपल्या पद्धतीने कारण काही वस्तू जे येतात ते येतात ते. अय्या असे असे होऊ शकतो अजून पातळ. चालेल अजून पण. हो अजून पातळ पण चालेल. म्हणजे ठेवता आला पाहिजे ना म्हणून ठेवता आला पाहिजे म्हणून तेवढं घेतलं. दिवस सुपायला करा. आज चांगलं होणार म्हणून आज बनवू शकतो. 24 तास. अजून पातळ करा. हे बघा ताई अशी लहान असे सांगते छोटे करू शकतो. छोटे छोटे मिरची राहतात. गणपतीसाठी बनवायचं असं दिवसभर तर मोठा ठेवून द्यायचा. एकच दिवसभर असं हातून बसून एवढी उत्पत्ती येते ती. एवढा मोठासा एक करायचा गणपतीसाठी. अगरबत्ती बघितलं कुठेतरी एवढं मोठं. हो मंदिर एवढं मोठं अगरबत्ती कुठलं तरी मंदिर आहे कोल्हापूर साईडला. तरी पण नको ठेवू, काहीतरी ठेवायला लागेल. सुकवायला एवढं पाहिजे. देवळात ना देवळाचा इफेक्ट पहिल्यांदा नाही मला माहिती ना. नाही नाही आम्हाला पण तेच आहे. हे सगळ्यांनी झाल्यानंतर हातात असं घ्या आणि पुढे थांबा सगळे. खजुरीचे लाडू ना. खजूर या राहिल्या. तुम्ही ताटातच घ्या यांचा डायरेक्ट. सगळ्यांनीच केली. दोघांनी सेम आपले सेम सर्वांच्या तुमचं वेगळं आहे. बघू जरा मला त्याचं टेक्स्चर काय घरी बनवताना तुम्ही अंदाजाने पण करू शकता. फक्त तुम्हाला विकायचं वगैरे असेल तेव्हा ते प्रमाण ठेवायचं. कारण प्रत्येक वेळी सारखं व्हायला पाहिजे म्हणून. खोबरेल तेल 10 ग्रॅम. अंदाजाने टाकतो. बघा नाही तुम्ही टाकतच पाहिजे. आणखीन काय कापूर वगैरे आहे. कापूर टाकायचं. कापूर टाकला. आता मागच्या ह्याच्यात आपण कापूर टाकला कापूर ऑइल टाकू. कापूर एकत्र जायचं. परत शेड्या टाकायचे. शेडीचं वेगळं करू. हा ऑइल कापूर. भरपूर एक दाणं ठेवलं. मस्त असतं मस्त वर्षभर पडलं
सगळं मिक्स करते. मस्त लाडवासारखंच वास सुटलाय. मला इच्छा होत नाही. मेथीचे लाडू आणून थाळ. त्याचा स्मेल येतो ह्याला. येतो. कुठे घेतले मेडिकल मध्ये? येतो ते आयुर्वेदिक सगळं. पूजेच्या दुकानात पण ही सगळ्या पावडरी मिळते. रामदेव बाबाच्या दुकानात ते सगळं मिळेल. आयुर्वेदिक मध्ये मला दाणूला तो वंजा वंजा टाका बरं. तांदळाला ते आहे बघा, नाहीतर मग तिकडनं पोपट टाका. पोपट काका. नसेल तर मी घेऊन जाईन. चला इकडे आपण करून बघू. नाही करायचं असेल ना तर सगळ्यांचं सामान एकत्र आणायचं एकत्र आणायचं. आणि ठेवायचं. करायचं असेल ना एखाद्या गावात. याला फक्त खर्च म्हणजे आपल्याला हे हो खर्चिक काम नाहीच आहे ना हे जास्त. हे फक्त हे 2-4 गोष्टी मटेरियल तेवढं ते आणायचं. आपल्या घरापुरतं जरी झालं तरी खूप झालं नाही का? आपण विकत आणतोच एरवी ते. थोडं कधीतरी बसून करायचं. गणपती पण होऊ शकते ना काड्या आणल्या का नाही का? अगं धूपच वापरायचं. पण काड्या बांबूच्या आणि असतात. मेन म्हणजे काय माहितीये का, जे हायली केमिकल लागतं ते नाही ना, हार्मफुल काहीच नाही ना. ऑइल तुम्ही नाही टाकलं? आणि शिवाय लवंग दालचिनी आपण नंतर हे कसं सर्दी झाल्यावर लवंगाचा वास सिगारेटचं प्रकार काय हो ताई? पण दिसलं नाही मला वाटतं ती मसाला अगरबत्ती सर्दी झाल्यावर पण चालेल का? हो. आपण बघ ना, तपकीर फ्लेवर बनवून तपकीर फ्लेवर. सगळे आरतीला शिंकतच लवंगीच्या आपण ते हे घेतो, वाफ घेतो अशी तव्यावर तपकीर अशीच बनवत असते ते. काही आपले आणि तंबाखूची पानं मी मग ते असं थोडंसं हे केलं ना तर ते हे होऊन जाईल. तंबाखूची पानच असतात ती. बस एवढंच राहील. हा एवढंच राहील. नाही सेम मटेरियल लावू शकते. आता 24 तास कडक होईल. उन्हात नाही ठेवायचं असं त्याला मुंग्या बिंग्या नाही येणार ना. नाही गुळवाला केलं नाही आपण. गुळाचं पण आहे ना ते केलं नाही आपण. धूळ पण आहे. गुळाचं पण आहे. हे दिले ना त्याच्यामध्ये नाही, गुळाची नाही. पुढे आहे पुढे हा, गूळ टाकलं ना. तुम्हाला पाच रेसिपी लिहून दिल्यात ना अजून आहेत 5. तूप आले, गुळ आले. आहुती धूप असं सगळं आहे अजून थोडं पाणी पाहिजे वाटतं. टाक, पाऊस जास्त पडलाय. जास्त पडलं तर मग प्रेमी फुलं पाला आणि पाला पण असं नाही ना, जरी आपण भुसभुशीत केलं तर ते असं सुटेल असं काही नाही ना. नाही बघा ना आता सुटायचं असं आताच सुटलं असतं. नाही नाही तर मग वाळल्यावर सुटेल असं पण नाही ना. जर सुटायचं असतं तर ते आताच सुटलं असतं. सगळे एकत्र ते केले आणि थोडं पाणी हवं की काय? मजुरी बस झालं तेवढं एक केलाय सारखंच आहे सगळं. ग्रॅम आपण ते जे केकसाठी वापरतो म्हणून आले मी. आणि छान नाचा वेळ एकदम सार्थकी लागला. खूप काही चांगलं शिकायला मिळालं. काय मस्त छान आहे. आधी काव्यमय बोलते. धूप प्रशिक्षण म्हणजे आपले हात तर सुगंधी झालेच आहेत, आपली मनही सुगंधी झाली आहे. आणि मला नाही वाटत हा सुगंध 2 दिवस तरी आपल्या हातांवरनं उतरला आणि मनावरचा तर उतरूच नाही असं मला वाटतं.
घरातच बरीच वर्ष असते मी आणि बाहेर गेली की बोलणं सुचत नाही, गडबडते. पण इथं तसं झालं नाही, मला मस्त वाटलं. आणि मी थोडी जास्त बडबड करते, मी नाशिकचे. पण मला आवडलं, सगळे मिळून जे करत होते. आणि थोडंसं जास्तच बडबड करते त्यामुळे समजून घेतलं पण सगळ्यांनी. आणि सगळे मिळून आपण काही ना काही करू असं मला नक्कीच वाटतं. आपण खरंच करूया. आपण त्यांचे खूप आभार की त्यांनी म्हणजे हे हातचं न राखता तर शिकवतातच आहेत. त्या फीज नाममात्र आहे आणि त्या आपल्यामध्ये एक प्रशिक्षक असूनही आपल्यातच एक होऊन एवढ्या मिसळत आहेत की असं खूप क्वचित बघायला मिळतं. मला तर खूप क्वचितच बघायला मिळालेलं आहे. कारण ज्ञान कमी आणि उन्नत जास्त हे आपण नेहमी बघतो, पण इथे इतकं ज्ञान आहे आणि ही व्यक्ती इतकी आपल्यामध्ये मिसळलेली आहे की मला खरंच खूप आवडलं. आणि यांच्याकडच्या ज्ञानाचा थोडाफार का होईना आपल्याला नक्कीच उपयोग होईल आणि आपला ग्रुप छान जमेल असं मला वाटतं. आणि विशाल दादांचं खरंच खूप आभार की सर्टिफिकेट मिळणं ही एक वेगळी गोष्ट असते. आपण खूप ठिकाणी कोर्सेस करतो, पण सर्टिफिकेट मिळालं की तुम्हाला पण सुचतं की अरे आपल्याकडे काहीतरी आहे. आणि त्यांनी सामाजिक संस्था उभी केली, त्यांचं पॅनल सगळ्यांना माहिती. पण हे आमच्यासारख्या लेडीजसाठी जी 2 तास 3 तास सुद्धा घरातून बाहेर काढू शकत नाही आहे, तर आम्ही अगदी उत्साहाने इथं आलोय करतोय. तर त्याच्यामागे त्यांची प्रेरणा आहे आणि सगळ्यांचेच खूप आभार. थँक्यू सो मच. नाव आले आणि त्याच्यामध्ये मी ज्या माझे ग्रुपमधले आहेत त्यांना मी सांगितलं की असं असं प्रशिक्षण आहे, तर तुम्ही येणार ना. त्यांच्याकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्यांची नावं पण खूप होती, पण मला खंत आहे की खूप कमी जण आले. प्रत्येक वेळेला मठामध्ये कुठलंही प्रशिक्षण असू दे, रेखी, पारायण, मेडिटेशन, भरपूर काही, मानसपूजा असू दे किंवा आत्ता टॅरो करायचं होतं दक्षताला पण ते नाही जमलं इकडे, न्यूमरॉलॉजी, अशा भरपूर काही ज्ञान आणि भरपूर काही क्लासेस इकडे होतात. तेव्हा मला जमेल तसं मी इकडे अटेंड करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबवर आपण बघतो, पण आपण ते काही बनवत नाही प्रत्यक्षात. पण आत्ता जे इकडे झालं ते बघायला पण मजा आली आणि करायला पण खूप छान वाटलं. आणि आभार पण मी बाबांचंच मानेन, कारण त्यांच्यामुळे आपण खूप काही शिकलो आणि अजून खूप काही शिकायचं आहे. आणि जेव्हा मी मॅडमचं ते बघितलं, त्यांचं जे पॅम्पलेट आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला खूप शिकण्यासारख्या आहेत. आणि मला म्हणाल्या ना स्वाती ताई की आपण ग्रुप क्रिएट करूया, पुढे जाऊया, तर मला असं वाटतं की त्याच्यातून आपण खूप पुढे जाऊ शकतो. बाकी थँक्यू मॅडम. आली आहे मी आणि त्यांच्यासोबत काम करते, ते मला इतकं छान वाटतं की आपल्या घरातलंच कोणतरी माणूस आहे. मोठी त्या तर माझ्यापेक्षा लहान आहे, तर असं वाटतं की त्या मला मोठ्या आहेत. त्यामुळे मी असं प्रत्येक गोष्ट काही जरी झालं, मला जे काही नवीन शिकायला मिळालं, जे मी ॲक्च्युली बचत गटातनं उमेदमधनं आली, त्याच्यामुळे उमेदमध्ये जे काही शिकायचं होतं ते मी अपूर्वा ताईंकडनं शिकले. आणि बऱ्याचशा गोष्टी काय काय बनवणं किंवा काही त्या ते ज्या प्रशिक्षण देतात तिथे मी आवर्जून जाण्याचा प्रयत्न करते. आता गेले वर्षभरात थोडंसं माझं असं म्हणतात पायामुळे मला जमलं नाही, पण मी खूप प्रयत्न केले की मी जाईन म्हणून. पण जेव्हा प्रयत्न बसायची घरात बसायची पुन्हा. पण आता म्हणून आता ठरवलं की त्या म्हणतील ना आणि ते प्रशिक्षणात जायचं आपण, म्हणून मग तसं ठरवलं की काहीतरी घरात बसून राहण्यापेक्षा आणि इतर गॉसिपमध्ये पडण्यापेक्षा ॲटलिस्ट हे चांगलं आहे की आपण काहीतरी शिकून घेतो. आणि त्या शिकण्यातनं आपल्याला इच्छा असते आपण सगळं करावं, पण ते होत नाही आपल्याला. कसं असतं काही वेळा घरातले प्रॉब्लेम्स असतात किंवा आपण तेवढी म्हणतात ना काय म्हणतात त्याला आपण काय म्हणतात म्हणजे आपल्याला असं असतं एक वेळ फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात किंवा तेवढं आपण करू शकू किंवा नाही ही आपल्याला कॉन्फिडन्स तेव्हा नसतो. पण मग जेव्हा ह्या म्हणतात ना अशा, म्हणजे अपूर्वाताईंनी मला तेवढा कॉन्फिडन्स दिला की नाही मी तर आजपर्यंत कधीही असे हे स्टॉल बिल किंवा काहीच केलेलं नाही. कारण मी नॉर्मली
कॉमर्सची स्टुडंट असून सुद्धा मी फक्त एक मार्गी जॉब करायची, जॉब करून घरी बसलेली आहे, बाकी काहीच केलेलं नाही. पण ते आता असं वाटतं की नाही काहीतरी करावं जेणेकरून थोडं का होईना आपल्या हातात काही अगदी पैसे यावे म्हणून करत नसतं, पण आपण एक आनंद असतो माहिती का आपल्या स्वतः केलेल्याचा जो एक असं ना की हे मी केलं आणि मी करून दाखवलं. जसं आपल्याला स्कूटी येत नसते, सायकल येत नसते आणि आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा आपण शिकतो ना आणि येते ना तेव्हा आपला इतका आनंद झालेला असतो ना, तसा आनंद मला ह्यांच्याबरोबर राहून वाटतो की वा मला काहीतरी करायचं. आणि आता हे म्हणून मी सगळं अटेंड करायचं ठरवलं आणि करणार आहे त्यांच्याबरोबर. आणि मला वाटतं आपल्याला आज जे काही प्रशिक्षण दिलं आहे त्याच्यातनं आपण करू शकतो. जसं स्वातीताईंनी म्हणाले तसं आपण प्रत्येकजण त्यांनाही घेऊ शकतो आपण आणि आपण सगळ्या ग्रुप बनवून करूया. आणि दादांनी मला न ओळखता सुद्धा इतकं छान फील करवलं ना की बाबा नाही मी ह्यांच्यातलीच एक आहे असं वाटायला लागली मला. म्हणून थँक्यू. आणि अपराध तुमचं खूप खूप थँक्यू. टाइमपाससाठी आली एक दोन ताईंना मी तर पहिल्यापासून ओळखते, ते कोर्समधून ओळख झाली. त्यानंतर अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडे शिकताना कधीच कंटाळा येत नाही किंवा ते एकदम फ्रेंडली ट्रीट करतात सगळ्यांना. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते की ते इतक्या छान पद्धतीने शिकवतात. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर की आपल्याला पण वाटते की आपल्यामध्ये पण हे गुण पाहिजे तसं. तर आणि तुम्ही सगळेजण होते म्हणून आजचा दिवस छान गेला, मजा आली. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि दादांना पण धन्यवाद कारण की त्यांनी सांगितलं म्हणून मी इकडे कोर्स शिकायला आले. सुद्धा आपण मेडिटेशन ध्यानावर आपण कोर्स तयार करतोय, डिझाईन करतोय. काल माझी दुसरी बैठक झाली, माझा मित्र आणि मी. आणि हे म्हणजे 1975 मध्ये जेव्हा मेडिटेशन भारताने दिलेली देणगी आहे, जसं नाटक हे भारताने जगाला शिकवलं. नाट्यशास्त्र भरत मुनींनी नाट्यशास्त्र दिलं वगैरे. त्यामुळे नाटक करण्यात आपण हुशार आहोत. त्यांना लोकांनी शिकवायला लागत नाही की नाटक कशी करायची, तर तो भाग आपल्याकडे आहे. तर तसंच आपल्याकडे योगशास्त्र सुद्धा आहे. योगशास्त्राचा अर्थ फक्त लोक शारीरिक योगापर्यंत घेतात, पण त्या योगाची शेवटची जी समाधी अवस्था अष्टांग योगातली ती ध्यानाकडून जाते. आणि त्याच्यामुळे शारीरिक योगा आपण कोर्स लावले होते. 1 महिना सगळी लोक आली कारण मला स्टेप बाय स्टेप पुढे घ्यायचं होतं. नंतर कोणी आलंच नाही. 1 महिना फक्त कोर्स चालले आणि त्या सुद्धा म्हणायचे की नाही फी नको. तर त्यामुळे ते काय 1 महिना जेवणानंतर ते अतिशय चांगले पुरावे आलेले आहेत. आणि त्यानुसार ते संशोधन झालेलं प्रत्येक ध्यानावरचं ते फर्स्ट डिग्रीमध्ये ते सांगितलं जाईल. छोटे ध्यानाचे प्रयोग करून घेतले जातील. छोटे ध्यान आहेत. म्हणजे जेवताना ध्यान कसं असू शकतं, मग ते ध्यान जेवताना तुम्ही जास्तीत जास्त वेळात साळून फक्त मनाने, म्हणजे आपण ते करत नाही. म्हणजे मी जेव्हा ॲनिमल कम्युनिकेशन शिकलो, किडे मुंग्यांपासून बोलायचं, तर म्हणजे जसं सकाळी मी उठलं आणि हे केलं तर कुत्र्याशी मी कॉलेज झालं, कुत्र्या म्हणजे मी थंडी लागली तर मग मी त्याला हाकललं नाही, झोप द्यायच्यावर. तर हा जो भाग आहे ना तो जरी असला तरी तो मुळात ध्यानातून जातो. ध्यानामधून आम्हाला म्हणजे तो जर तुम्ही मनापासून जेवत असाल तर तुम्ही चावता वगैरे, तुम्ही तो रस जसा निर्माण येतो. म्हणजे जनरली मी म्हणतो की वडा चांगला कोण बनवतो, तर जनरली लोकांना असं वाटतं की तिखट असला म्हणजे वडा चांगला. तर मी म्हणतो असं नाही आहे. वडा खाल्ल्यानंतर त्याला बटाट्याची चव लागली पाहिजे, मिरची टाकली तर मिरचीची चव लागली पाहिजे, चण्याचं पीठ आहे तर चण्याची पिठाची चव लागली पाहिजे वगैरे. खोमलेलं तेल आहे तर खोमलेलं तेल कळलं पाहिजे. ती जे सगळे आस्वाद जर त्या एका पदार्थामध्ये एकवटलेले आहेत, पण त्याचं वेगळेपण जर तुम्हाला सांगता आलं ना तर तो पदार्थ चांगला आहे. काही जण खूप सांगतात मी ह्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, आपल्याला कळतच नाही. पण ती सेन्सेशन आहे ना, ते ज्ञान त्या इंद्रियांना तसं होतं. ते बारीक जेव्हा सूक्ष्म व्हायला लागतं ना तेव्हा तुम्हाला सूक्ष्मातलं जग अवगत व्हायला लागतं. आणि तसंच आहे, मी म्हणतो की ॲनिमल कम्युनिकेशन तुम्हाला मांजरीशी बोलायचं आहे तर मांजरीची भाषा मला येते असं नाही आहे. त्याचं सगळं व्हायब्रेशन आहे ना क्वांटमनुसार. तर ते मनात विचार जे करतात ते व्हायब्रेशन्स मी घेते आणि माझे हे व्हायब्रेशन्स ते घेतात आणि ते उत्तर देते. हा सगळा भाग आहे. पण हा अगदी सूक्ष्म स्तरावर
स्तरावर गेल्या ध्यानाचा प्रकार आहे. आणि हे सगळं ध्यानाची सुरुवात म्हणून फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री अशा पद्धतीने आपण ध्यान हे करणं. मला अपेक्षा आहे ना ते की ठीक आहे, शारीरिक पातळीवर आहे की डायबिटीजवर कंट्रोल येतो, बीपी कंट्रोलमध्ये येतो वगैरे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा किंवा तणावातून मुक्त होतो. तरी मला पहिली अपेक्षा अशी की ज्यांना अध्यात्मात प्रगती करायची असेल आणि ज्यांना ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी कृपया 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 हे ध्यानचं जे आपण कोर्सेस लावले ते अटेंड करा आणि शिकून घ्या. आणि तुम्ही एकदा तयार झालो, मी तेच म्हणालो की अपूर्वादाईने शिकवलं आणि आपलं कोणी तयार झालं तर एकाच वेळेला एका ठिकाणी अपूर्वादाई असेल तर दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी दुसरं आपल्याला तयार झालं असेल त्याने ते कोर्स तिथे घ्यावे. कारण आपल्याला ते पसरवायचं. मी तेच म्हणतोय की जेव्हा लाठी करतोय, जे लव जिहाद प्रकार चालले आहेत, 2 केसेस माझ्याकडे आलेले आहेत मठामधले आणि अतिशय वसईला तर खूप आहे, वसईनंतर बोईसर आहे. तर हे जे प्रकार आहेत ना, तर याच्यासाठी माझा आधी चाललं होतं रिव्हॉल्वर, पण पोलीस म्हणतात की नाही, मग तुम्हाला ते लायसन घ्यायला गेलं, तुम्हाला परमिशन घ्यायला गेलं वगैरे, हे ते असं नाही करता येणार, तुम्हाला कुठे घेणार, ते कमी होऊ शकतं. म्हणजे एक चपळता ज्याला म्हणतो ना ती अंगात येऊ शकते. दुसरी गोष्ट, नंतर माझं प्लॅन आहे तलवार आणि दांडपट्टा शिकवणं. हे खरं तर आपले मराठी खेळ आहे आणि आम्ही ते हरवले किंवा घालवले. म्हणजे झाशीची राणीला काही युद्ध ट्रेनिंग लहानपणी दिलं नाही, पण ती शिकली कुठे याचा खेळ म्हणून. नवरा मेल्यानंतर जेव्हा जबाबदारी की झाशी जाते त्यावेळेस ती युद्धासाठी पण तयार झाली, पण आधी ती खेळ म्हणून खेळलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ही खेळ आहेत. आणि मी म्हणालो माझ्या संस्थेतल्या काही सदस्यांना की हे आता क्रिकेट आणि हे ना, ह्याचे स्पर्धा नाही भरवायच्या. लाठी आली पाहिजे, तलवार चालवता आली पाहिजे, दांडपट्टा चालवता आला पाहिजे, या स्पर्धा आपण भरायच्या. आणि ह्या मुली तयार होतील ना, तेव्हा एक मुलगी तयार झाली ना की दुसऱ्याला प्रेरणा देणार. त्याच्यामुळे आपल्याला पहिली जी बॅच तयार होईल ते अडलं कुठं तर ती एका माणसाचे 1000 रुपये सांगते आणि मला फ्री शिकवायचं होतं. तर त्यामुळे मला 30-40 नाव आले तर मला पटकन तेवढे पैसे देणं शक्य होत नाही. त्यामुळे ते आपण मागचा कोर्स आधी झाला.